बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन साजरा होत आहे। विविध राजकीय नेते सध्या दाखल होत आहेत। सध्या पुण्याच्या माजी खासदार वंदना चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। 26वा वर्धापन दिन आहे, काय मनात भावना आहेत? नाही, अतिशय उत्साहामध्ये 26वा वर्धापन दिन साजरा होतोय। मोठ्या उत्साहाने सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत। येणारी महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे उत्साह आणखीन कार्यकर्त्यांचा वाढत असतो, तो वाढलेला दिसतोय। आदरणीय पवार साहेबांची एक विजन जी आहे ती आम्हाला अतिशय प्रेरणादायक आहे। या वयात देखील साहेब ज्या पद्धतीने काम करतात ते सुद्धा आम्हाला प्रेरणादायक आहे। त्यांची विजन घेऊन आम्ही पुढील कामकाज आम्ही घेत असतो। आजचा दिवस असा असतो की साहेब त्यांचा संदेश आम्हाला सगळ्यांना देत असतात आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करत असतो। तर आम्ही उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतोय सगळे। जनतेच्या मनात एक प्रश्न होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असा प्रश्न होता, मात्र आज पुण्यामध्ये अजित पवार गटांची जी राष्ट्रवादी आहे त्यांचा पण वर्धापन दिन साजरा होतोय। बरोबर आहे ना, ते शेवटी ते सुद्धा पूर्वी राष्ट्रवादीमध्येच होते आणि दोन भाग झालेले आहेत। त्यांचा पण वर्धापन दिन ते साजरे करणार, तसंच आम्ही सुद्धा उत्साहामध्ये साजरा करतोय। एकत्र येण्याबाबत नेते मंडळी डिसाईड करतील। बरं, अजितदादांच्या राष्ट्रवादीला वर्धापन दिनाच्या निमित्ताने काय संदेश द्या? आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे एवढं सांगू शकते। आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे असा संदेश खासदार वंदना चव्हाण यांनी देताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।